सिल्क मार्क सर्टिफाईड म्हणजे तुम्हाला हे असं एक बारकोडचं तुम्हाला सर्टिफिकेशन येईल। ही जी डिझाईन मी आता ओपन करते ही स्ट्राइप पॅटर्नमध्ये आहे। हा कुठल्याही साडीवर तुम्हाला मॅच करता येईल। खूप असा डोळ्यात जाणारा गोल्डन शेड नाही आहे, पॅडेड फ्रंट ओपन ब्लाऊज आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याला ही जी बॉर्डर आहे गायत्री बॉर्डर, महाराष्ट्रामध्ये याला नारायणपेठ बॉर्डरसुद्धा म्हणतात। साडीची लांबी रुंदी प्रचंड येते। ह्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ आपल्याकडे 15 कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेले आहे रमणी फॅशन या स्टुडिओला भेट देण्यासाठी। ह्यांच्याकडे रेडीमेड ब्लाउजेसपासून विविध प्रकारचे साड्या तसेच ड्रेस मटेरियल तुम्हाला बघायला मिळणार आहे। आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे। ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन जर तुम्हाला आवडलं तर डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेलच आणि कॅप्शन पूर्ण डिटेल आहे। त्यांची स्वतःची वेबसाईट आहे, तुम्ही त्यांना इन्स्टाला जाऊन DM करू शकतात। तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव दीपा आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे रमणी फॅशन। आपण प्युअर कॉटन, मल कॉटन, खादी कॉटन, पटू साडीज, सिल्क साडीज, अजरक मोडाल साडी ह्या सगळ्या साडींमध्ये डील करतो। आपलं बरंचसं कलेक्शन तुम्ही बऱ्याच एक्झिबिशनमध्ये बघितलं असेल किंवा इंस्टाग्राम पेजवर सुद्धा बघितलं असेल। आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या शॉपमध्ये असलेलं सगळं कलेक्शन दाखवणार आहोत। हे सगळं कलेक्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्येही बघायला मिळेल, प्लस तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा हे सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करता येईल आणि तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन प्रत्येक प्रॉडक्टची आपल्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल होईल। वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.ramnifashion.in। तर तुम्ही तिथेही सगळं कलेक्शन, प्रत्येक कलेक्शनमधले सगळे अवेलेबल कलर्स तिथे बघू शकता। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत। पण शॉपिंग करण्यासाठी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता। आणि सध्या अधिक महिनासुद्धा चालू झालेला आहे। आपल्या परंपरेनुसार आईची ओटी भरली जाते, एक मुलगी आईची ओटी भरते। अधिक महिन्यामध्ये परंपरेनुसार देवांची पूजा केली जाते, दान दिलं जातं आणि हा पहिला मान हा आईला मिळतो। त्याच्यामुळे तुम्हाला ओटीसाठी सुद्धा बरेच साड्यांचे प्रकार इथे बघता येतील आणि सुंदर कलेक्शन आहे। सगळे ऑथेंटिक प्रॉडक्ट्स आहेत। प्युअर कॉटनमध्ये व्हरायटीज आहेत, सिल्कमध्ये आहेत, हँडलूम प्रॉडक्ट्स आहेत। सो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण ह्या प्युअर मंगलगिरी पट्टू साडीने करणार आहोत। ही हँडलूम साडी आहे। मंगलगिरी या गावामध्ये साऊथ इंडियामध्ये ह्या साडीचं वेविंग होतं। ह्याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे। ह्या साडीचा पॅटर्न जर पाहिला तर इथे छोटी ही टेम्पल बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी ही मध्ये चेकर्ड येते जरी लाईन्समध्ये आणि वरती आणि खाली ह्याला प्लेन बॉर्डर आहे। सो ह्याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन्स आहेत। प्रचंड सॉफ्ट आणि चापून चोपून बसणारी ही साडी आहे। कलर अगदी सुंदर आहेत, एलिगंट। आणि जर तुम्हाला असं ऑथेंटिक काही ऑप्शन्स हवे असतील तर ही साडी एकदम बेस्ट फिट आहे। अगदी उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कुठल्याही ऋतूसाठी ही प्रचंड सुंदर ऑप्शन आहे। आणि मेन म्हणजे ही ऑथेंटिक असल्याने ह्याची डिझाईन अगदी वर्षानुवर्षे जुनी आहे, त्याच्यामुळे ती जास्त सुंदर दिसते। मी सगळे कलर ऑप्शन्स ह्या साडीतले दाखवते। ह्या साडीचे कलर ऑप्शन्स जो मी पहिला वेअर केलेला आहे दॅट इज अ वाईन कलर। ह्याच्यामध्ये बरेचसे डार्क शेड अवेलेबल आहे। हा मरून कलर, हा एक सल्फेट ब्लू कलर आहे। ह्याला सुद्धा सिल्वर, ह्याला जी जरी आहे ती सिल्वर जरी आहे। सगळ्या कलरला जरी ही सिल्वर लाईनमध्ये आहे। मोरपंखी कलर आहे हा। रेड कलर, एखादी साडी मी हवं तर ओपन करून दाखवते। सो ही अशी सुंदर साडी आहे। प्रचंड चापून चोपून बसते, त्याच्यामुळे वेअर करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही। रॉयल ब्लू कलर आहे हा आणि हा सुद्धा एक ब्लूचाच शेड आहे। एक सल्फेट ब्लू दाखवला, एक रॉयल ब्लू दाखवला आणि हा सुद्धा एक ब्लूमध्येच शेड आहे। आपण पुढचं कलेक्शन बघणार आहोत प्युअर ऑथेंटिक इरकल साडी। इरकल नावाच्या ह्या बागलकोट डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये ह्या गावामध्ये ह्या साड्या बनवल्या जातात। गायत्री बॉर्डरची ही साडी आहे आणि त्याला पदर जो आहे तो प्युअर सिल्कमध्ये पदर येतो। ही हँडलूम इरकल आहे। हँडलूम इरकल ओळखायची कशी तर इथे बॉडी आणि पदर
हा असा जो शिवलेला तुम्हाला दिसेल. तुम्हाला मी एक पॉवरलूम साडीसुद्धा दाखवेल. ह्याला ही जी बॉर्डर आहे गायत्री बॉर्डर, महाराष्ट्रामध्ये याला नारायणपेठ बॉर्डरसुद्धा म्हणतात. साडीची लांबी रुंदी प्रचंड येते. ह्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ आपल्याकडे 15 कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि ही पारंपरिक इरकल असल्याने तुम्हाला नेसत्या बाजूला ह्या साडीला अजून एक पदराची डिझाईन बघायला मिळेल. ज्या रेड बॉर्डरमध्ये साड्या येतात त्या ऑथेंटिक ट्रेडिशनल इरकल आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा सेकंड पल्लू बघता येतो आणि ह्या पल्लूचा तुम्ही ब्लाऊज म्हणून सुद्धा स्टाईल करू शकता. आणि जो मेन पल्लू आहे तो सिल्कमध्ये असा टोकपदराचा पल्लू येतो. टोकपदर म्हणजे ही जी डिझाईन आहे ती वाघनख्यांसारखी ही डिझाईन बनवलेली असते, त्याला टोकपदर असं म्हणतात. ह्याची खासियत म्हणजे हा पदर बनवायला 2 वेवर्सची गरज असते. अगदी पॉवरलूम साडी असू दे किंवा हँडलूम साडी असू दे, ही साडी एक माणूस हा पदर एक वेवर नाही बनवू शकत. ह्याच्यामध्ये 2 वेवर्सची गरज असते आणि ही डिझाईन फक्त इरकल गावामध्येच बनवली जाते. जी दुसरीकडे बनते ती ऑथेंटिक नाही, त्याच्यामध्ये थोडे कस्टमायझेशन येतात. बट रिअल इरकल ही इरकलमध्येच बनवली जाते. इरकलच्या आजूबाजूला जवळजवळ 20 ते 25 गावांचं एक क्लस्टर आहे, हँडलूम क्लस्टर, तिथे ह्या साड्या बनतात. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे अजून बऱ्याच व्हरायटी आहे. सो इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले इरकलचं कलेक्शन कंप्लीट करणार आहोत. ह्याच्यामध्ये ही जशी आपण गायत्री बॉर्डरची इरकल बघितली, ह्याच्यातले मी 2-3 कलर तुम्हाला दाखवते. बट आपल्याकडे कलर ऑप्शन बरेच आहे. हा जो कलर आहे मेहंदी ग्रीन कलर आहे आणि त्याला पिंक कलरचा पल्लू आहे, पिंक कलरचा सिल्कमध्ये पल्लू आहे. सो ह्याच्यामध्ये बरेच हे विस्कॉस कॉटन असल्याने त्याला शाईनसुद्धा आहे. ही डार्क पर्पलमध्ये शेड आहे. हा एक डुअल ग्रीन कलर आहे. ह्याच्यामध्ये मेहंदी आणि मरूनची छटा आहे आणि ह्यालासुद्धा रेड कलरचा पल्लू आहे. कॉम्बिनेशन्स बरेच येतात ह्याच्यामध्ये, काही सेल्फ कलर बॉर्डर्समध्ये पण येतात. हा मोरपंखी कलर आहे, त्याला मरून कलरची बॉर्डर आणि मरून कलरचा पदर येईल. ह्याच्यामध्ये अजून बरेच कलर ऑप्शन्स आहे. वेबसाईटवर तुम्हाला हे संपूर्ण कलेक्शन बघता येईल. वेबसाईटचा आपला ॲड्रेस आहे ramnifashion.in आणि तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपलासुद्धा DM करू शकता. व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही स्क्रीनवर आणि कॅप्शनमध्ये देऊ. आपलं नेक्स्ट इरकलमध्ये जे कलेक्शन आहे ते म्हणजे हे बोला इरकल. बोला म्हणजे ह्या जर काठाला जर तुम्ही पाहिलं तर ही चिक्की पारस बॉर्डर आहे आणि ह्याच्यामध्ये एक सिंगल कलरचा धागा वापरलेला आहे. म्हणजे बऱ्याच साड्यांमध्ये गोल्डन किंवा येलो, मस्टर्ड असे वेगवेगळ्या कलरचे धागे वापरले जातात बॉर्डरसाठी. तर ह्या साडीची खासियत म्हणजे ह्याच्या बॉर्डरमध्ये सिंगल कलरचा धागा वापरला जातो. याला प्युअर सिल्कचाच पदर येतो, टोकपदर, कारण ही इरकल साडी आहे चिक्की पारस बॉर्डर आणि साडीची जी बॉडी आहे ती विस्कॉस कॉटनमध्ये येते. सो ही बॉडी आहे आणि हा पल्लू आहे. सो ह्याच्यामध्ये पेस्टल कलर खूप सुंदर दिसतात. हा एक कलर आहे पिस्ता ग्रीन कलर, हा एक पीच कलर आहे. ह्याच्यामध्ये अजून लॅव्हेंडर असे सगळे पेस्टल शेड्स येतात. तर हे सुद्धा खूप सुंदर ऑथेंटिक एक ऑप्शन आहे इरकलमध्ये. गायत्री बॉर्डरच्या इरकल साडी आणि ही बोला इरकल साडी ह्यांची साधारण रेंज सेमच येते. 3200 to 3500च्या रेंजमध्ये ह्या साड्या आहेत. ह्याचंसुद्धा कलेक्शन आपल्या वेबसाईटवर अपलोडेड आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर डायरेक्टली तुम्ही इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला किंवा वेबसाईटवर ऑर्डर प्लेस करू शकता. हे अजून एक इरकलचंच हँडलूम कलेक्शन आहे. ह्याचं जे पॅटर्न आहे त्याला गंगा जमुना बॉर्डर म्हणजे वरची आणि खालची बॉर्डर, त्यांना दोन्हींना वेगळा कलर येतो. सँडविच पॅटर्नमध्ये ह्याची बॉडी आहे. आधीच्या 2 साड्या ज्या आपण पाहिल्या त्या प्लेन बॉडीमध्ये होत्या, तर ह्याला वरती आणि खाली स्ट्राईप्स आहे आणि मध्ये प्लेन आहे. त्याच्यामुळे ह्याला जी पॅटर्न झालेला आहे तो असा सँडविच पॅटर्नमध्ये आणि अगेन ह्यालासुद्धा प्युअर सिल्कचा हँडलूम पल्लू आहे. ही सुद्धा साडी हँडलूम असल्याने इथे मध्ये स्टिच केलेली आहे, कारण ह्याचा पदर आणि बॉडी वेगळी बनवली जाते आणि नंतर टोपटेनी टेक्निकने त्याला जोडलं जातं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे. नेक्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो गर्भरेशमी इरकल पॉवरलूमवर बनवलेली आहे. चिक्की पारस बॉर्डर आहे. ही साडी अगदी ट्रेडिशनल साडी म्हणून सगळ्यांना माहिती असेलच. ह्याला जो पदर आहे तो विस्कॉस कॉटनमध्येच टोकपदर आहे आणि ह्याचं गर्भरेशमी म्हणजे ही कॉटन आणि सिल्क असं ह्याचं बॉडीचं फॅब्रिक येतं. 1500 ते 1800च्या रेंजमध्ये ही साडी येते. ह्याच्यामध्ये सुद्धा सुंदर कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पॉवरलूम इरकलचाच हा अजून एक प्रकार, ताना सिल्कमध्ये ही चेकर्ड साडी आहे. ही बरीच इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे आणि ती तुम्हाला आपल्याकडे सुद्धा बघायला मिळेल. सो ह्या साडीची बॉडी पूर्ण अशी चेक्समध्ये येते. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि
हा त्याचा पल्लू, टोकपदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येतो. सो ही पदराची साईड आहे आणि पदराच्याच पुढे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस बघायला येईल. साडीचं फॅब्रिक ताना सिल्क असल्याने चापून चुपून बसते आणि अतिशय सुंदर ट्रेंडिंग समरमध्ये सुद्धा कम्फर्टेबल वेअर ही साडी करता येते. ह्या ऑप्शन्स बरेच आहेत. इरकलमध्ये अजून एक नवीन ऑप्शन, तो म्हणजे ही इकत बॉडी असलेली इरकल आहे. ह्याच्या जर बॉडीला तुम्ही बघितलं तर हे पूर्ण इकत वेविंग आहे, पॉवरलूममध्ये बनवलेली आहे आणि त्याचा पदर मात्र हा टोकपदर आहे विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस. सो ह्या पर्टिक्युलर कलेक्शनमध्ये तुम्हाला सगळे युनिक कलर्स बघायला मिळतील. जसा हा एक आहे ब्लूचा शेड आहे, ब्लूइश ग्रे कलरचा शेड आहे. ह्याच्यामध्ये सगळे युनिक असे लेमन येलो किंवा बेज सगळे इंग्लिश शेड्स अवेलेबल आहेत आणि त्याला सुंदर कॉन्ट्रास्ट बॉर्डरचा आणि पल्लूचा ऑप्शन दिलेला आहे. ही वेअर केल्यानंतर खूप सुंदर आणि खूप रॉयल दिसते, कारण पूर्ण साऊथ टच आहे हिला आणि आपलं महाराष्ट्राचं जे फेमस इरकल बॉर्डर, चिकीपारस बॉर्डर आणि टोकपदर त्याचंसुद्धा ह्याला डिटेलिंग आहे. विस्कॉस आणि सिल्कच्या इरकल्स आपण पाहिल्या, पण इरकल हा प्रकार प्युअर कॉटनमध्ये सुद्धा बनवला जातो विथ टोकपदर. ही तशी साडी आहे, संपूर्ण साडी कॉटनमध्ये आहे, पण ह्याला जो पदर आहे टोकपदर पण तोही कॉटनमध्ये आहे. त्याच्यामुळे जर ऑफिस वेअरसाठी किंवा तुम्हाला कॉर्पोरेट लुकसाठी ट्रेडिशनल साडी हवी असेल तर हा साडीचा सुंदर ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे. संपूर्ण साडीला हे चेक्स आहेत, गायत्री बॉर्डर आहे आणि हा कॉन्ट्रास्ट त्याला टोकपदर आहे. सो ह्याच्यातसुद्धा सुंदर कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि संपूर्ण हँडलूम कॉटनची साडी घालायला खरंच खूप सुंदर. जरी लाईन्समध्ये अजून एक पॉवरलूम इरकलचं ऑप्शन, ह्याच्या संपूर्ण बॉडीला जरी चेक्स आहेत आणि टोकपदर. ह्याच्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रास्ट तुम्हाला टोकपदर येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल. ह्यातही आपल्याकडे सुंदर कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आपण इरकल साड्या तर बघितल्या, पण इरकलसोबत येतं ते म्हणजे खणाच्या साड्या. आपल्याकडे खणाच्या साड्यांच्यासुद्धा बऱ्याच व्हेरायटी आहे. ही मोस्ट ट्रेंडिंग हातीमोर खण साडी आणि त्याला हे ब्युटिफुल असे टसल्स आहे. साडीमध्ये पल्लू आणि ब्लाऊज रनिंगमध्ये येतो, म्हणजे तुम्हाला हे सेम खणाचं फॅब्रिक तुम्हाला पल्लू आणि ब्लाऊजसाठी सुद्धा मिळेल. हा खूप स्टनिंग ऑरेंज कलरचा शेड आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरची बॉर्डर आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावर खणाचा ग्रीन कलरचा ब्लाऊजसुद्धा पेअर करू शकता. आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये मध्ये मी ब्लाऊजचे सुद्धा ऑप्शन्स तुम्हाला दाखवणार आहे. सो ही अगदी ऑथेंटिक कलरसुद्धा खूप सुंदर आणि फंक्शनसाठी किंवा कुठल्याही इव्हेंटसाठी ही खूप सुंदर कलर हा दिसणार आहे. ह्याच्यामध्ये हा एक मस्टर्ड शेड आहे, गोल्डन मस्टर्ड बोलू शकतो. त्याला ही मरून कलरची बॉर्डर आहे. बरेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सध्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 ते 3 ऑप्शन दाखवते. ही ग्रीन कलरची साडी आहे, त्याला ब्लॅक कलरचा बॉर्डर दिलेली आहे आणि संपूर्ण साडीला हाती आणि मोर हे जर डिटेलिंग तुम्ही पाहिलं तर ह्या प्रत्येक साडीवर हाती आणि मोराचं वेविंग केलेलं आहे. हातीमोर खणाच्या साडीप्रमाणे आपल्याकडे खणात अजून एक साडीचा प्रकार आहे, तो म्हणजे ही हाफ अँड हाफ खण साडी. ह्याच्या खालच्या बाजूला एक कलर येतो आणि वरच्या बाजूला एक कलर येतो. पदराला ही लेसची डिटेलिंग केलेली आहे आणि त्याला सुंदर टसल्स दिलेले आहे. त्याच्यावर तुम्हाला 1 मीटरचा खणाचा ब्लाऊज पीससुद्धा मिळणार आहे, जो खालचा कलर येतो छोट्या बॉर्डरचा. त्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊजमध्ये कलर ऑप्शन्स मिळतील. ह्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बरेच कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहेत आणि ही सुद्धा ट्रेडिशनल साडी खूप सुंदर दिसते कुठल्याही कार्यक्रमासाठी. खण आणि इरकलच्या साड्यांसोबत जर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज हवा असेल, रेडी टू वेअर ब्लाऊज, तर आपल्याकडे हे खणाचे ब्लाउजेससुद्धा रेडी आहेत. हा हातीमोर मल्टी कलरमध्ये खणाचा ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला विथ स्लीव्जसुद्धा ऑप्शन येईल. हा स्लीवलेस आहे, बॅक हुक्स येतील आणि ह्याला जे स्टिचिंग आहे ते प्रॉपर कॉटन अस्तरमध्ये विथ गुड मार्जिन. म्हणजे जर तुम्ही मार्जिन बघितली तर प्रत्येक ब्लाऊजला तुम्हाला दोन्ही साईडला अशी 3 इंचाची मार्जिन मिळणार आहे. आपल्याकडे 34, 38 आणि 42 असे साईजेस अवेलेबल असतात. सो जर तुम्हाला मल्टी कलर ऑप्शन हवा असेल किंवा स्पेसिफिक एखादा कलर हवा असेल खणामध्ये तर ते सगळे ऑप्शन्स आहेत. हा एक नवीन पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये स्लीव्ज तुम्हाला मल्टी कलरचे मिळतील आणि मध्ये हा तुम्हाला एक अँटिक गोल्डन कलरचा बेस मिळेल. पॅडेड ब्लाउजेस आहे, गुड क्वालिटी कॉटन लायनिंग आहे, मार्जिन आहे आणि त्याला प्रॉपर इंटरलॉक टेक्निकने हे स्टिच केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याची फिटिंग मात्र खूप कम्फर्टेबल आणि परफेक्ट बसणार आहे. ह्याच्यामध्ये जसे हे खणाचे मल्टी कलरमध्ये ऑप्शन्स आहेत, इथे आपल्याकडे बरेचसे कलर ऑप्शन्स आहेत. जसा हा
अँटिक गोल्डन आहे, ह्याच्यामध्ये ग्रीन आहे, पिंक आहे, मरून आहे. सो स्लीव्स तुम्हाला खणामध्ये मिळतील, मल्टी कलर खणामध्ये मिळतील आणि इथे तुम्हाला वेगळे वेगळे कलर्सचे ऑप्शन्स मिळतील. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही हे ऑथेंटिक जे खणाचे कलर्स आहेत, लाईक हा पिकॉक ग्रीन, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे, मरून आहे, ब्लू कलर आहे, असेही आपल्याकडे आहेत. सो ह्याच्यामध्ये सुद्धा 34, 38 आणि 42 असे 3 साईजेस ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. 34 जर साईज तुम्ही घेतली तर ती 36 किंवा 32 अशी अल्टर करू शकता. 38 घेतली तर ती अगेन 40पर्यंत तुम्हाला अल्टर करता येईल आणि 42ची साईज तुम्हाला 44पर्यंत एक्सटेंड करता येईल, कारण मार्जिन खूप चांगली दिलेली आहे. विथ स्लीव्ज, विदाऊट स्लीव्ज असे ऑप्शन्स बरेच अवेलेबल आहेत आणि कलरसुद्धा बरेचसे अवेलेबल आहेत आपल्याकडे खणामध्ये. त्याच्यामुळे तुमच्याकडे कुठलीही इरकल साडी असेल किंवा खणाची साडी असेल तर तुम्हाला हे खणाचे ब्लाउजेस कॉन्ट्रास्टमध्ये किंवा मॅचिंग करून पेअर करता येतील. ह्याची प्राइजेस आहेत 1200पासून. सो ह्याच्यामध्ये 1200 ते 1300च्या रेंजमध्ये हे आहेत आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला DM करा. आता आपण आपल्याकडच्या काही ट्रेंडिंग साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत. ही प्राजक्ताची साडी बऱ्याच महिलांनी आपल्याकडे ही घेतलीसुद्धा असेल. ह्याच्या संपूर्ण साडीला प्राजक्ताची फुलं आहेत. ब्लाऊज पीस प्लेन येतो, बाकी संपूर्ण साडीला म्हणजे अगदी मिरांडमध्ये सुद्धा तुम्हाला एम्ब्रॉयडरी प्राजक्ताच्या फुलांची बघता येईल आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलवेज 15+ कलर्स अवेलेबल असतात. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा स्टॉक आपल्याकडे भरपूर असल्याने तुम्हाला जर बल्कमध्ये ह्या साड्यांची ऑर्डर करायची असेल किंवा जर ग्रुपसाठी, युनिफॉर्मसाठी ह्या साड्यांची ऑर्डर करायची असेल फंक्शनसाठी, तर तसाही ऑप्शन्स आहे. तुम्हाला प्रत्येक कलरमध्ये मल्टिपल पीसेससुद्धा अवेलेबल होतील ह्या साड्यांचे. खादी कॉटनमध्ये हा एक बजेट फ्रेंडली ऑप्शन. आपल्याकडच्या साड्या 800, 850पासून स्टार्ट होतात. त्यातलीच ही रेंज आहे. संपूर्ण साडी प्लेन येईल. जर तुम्हाला तुमचं काही ह्याच्यावर पेंटिंग करून घ्यायचं असेल किंवा काही वर्क करायचं असेल तर अशा ह्या गुड क्वालिटी खादी कॉटनच्या साड्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा 10 to 15 कलर्स अवेलेबल आहेत. किंवा तुम्हाला कॉर्पोरेट लुकसाठी सिम्पल एलिगंट साडी पाहिजे असेल तर ही साडी सुंदर आहे. ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन येतो, तो म्हणजे त्याच्यावर हे सिक्वेन्स स्टिच केलेले असतात. हा सुंदर पीच कलर आहे. ह्याच्या संपूर्ण साडीला हे असे सिक्वेन्स स्टिच केलेले आहेत खादी कॉटनमध्ये. फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे. ही पल्लूची साईड आहे, कॉन्ट्रास्ट त्याला तुम्हाला टसल्स येतील पल्लूला आणि बॉडीला सुद्धा तुम्हाला असे सिक्वेन्स येतील. सो ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 10 to 15 कलर्स अवेलेबल आहेत. फॅब्रिक खूप सुंदर, ह्याचे रिव्ह्यूजसुद्धा आपल्याला खूप सुंदर आलेले आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर मल्टिपल पीसेस हवे असतील एका कलरमध्ये तर ते सुद्धा अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या साड्या अगदी 1000च्या कमी रेंजमध्ये आहे, त्याच्यामुळे बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे ह्या साड्यांचा. आपली मोस्ट ट्रेंडिंग रागा टिश्यू साडी. रागा टिश्यूमध्ये आपल्याकडे 2 प्रकार येतात, एक विथ सिक्वेन्स आणि एक विदाऊट सिक्वेन्स. दोन्ही प्रकारामध्ये बरेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हा विथ सिक्वेन्स पिकॉक ग्रीन कलर आहे, प्रचंड ट्रेंडिंग. म्हणजे ह्या साडीचा स्टॉक आला की तो अगदी 2 दिवसाच्या आत संपतो, कारण ह्याच्यावर तुम्ही सुंदर ब्लू कलरचा ब्लाऊज वगैरे सुद्धा पेअर करू शकतात. मी तुम्हाला ह्या साडीवर ब्लाऊजचाही ऑप्शन्स दाखवते आणि ह्याला असे कॉन्ट्रास्ट टसल्स आहेत. सो ह्याच्यावर ब्लू कलरचा ब्लाऊज पेअर केल्यानंतर ही साडी अगदी तुम्ही कुठल्याही फंक्शनला किंवा वेडिंगसाठी सुद्धा वेअर करू शकता. ह्याला जर तुम्हाला हे सिक्वेन्स नको हवे असेल तर प्लेनचा सुद्धा आपल्याकडे ऑप्शन आहे. अगेन ह्याही साड्या अगदी बजेट फ्रेंडली आहेत. ह्या साडीवर जर तुम्हाला ब्लाऊजचा ऑप्शन हवा असेल तर आपल्याकडे रेडी टू वेअरमध्ये सुद्धा ब्लाउजेस आहेत. हा ब्लू कलरचा ब्लाऊज आहे जो ह्याच्यावर परफेक्टली मॅच होतो. गोल्डन कलरचे त्याच्यावर असे स्मॉल बुटी आहेत. सिल्क फॅब्रिकमध्ये येतो आणि त्यालासुद्धा तुम्हाला गुड मार्जिन आहे, गुड क्वालिटी लायनिंग आहे, पॅडेड फ्रंट ओपन ब्लाऊज आहेत. याही ब्लाऊजची रेंज तुम्हाला 1200च्या रेंज, 1200 ते 1500च्या रेंजमध्ये येतील. सायझेस 34, 38 आणि 42 असे सगळे अवेलेबल आहे. सो हा कॉम्बोसुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ह्या टिश्यूमधल्या सगळ्या साड्यांवर मॅचिंग होतील असे ब्लाऊज ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. खादी कॉटनप्रमाणे आपल्याकडे मल कॉटनची सुद्धा बरीच व्हेरायटी अवेलेबल आहे. मल कॉटनमध्ये तुम्हाला बॉर्डरच्या साडीज मिळतील किंवा हँड पेंटेड किंवा हँड एम्ब्रॉयडरी, कांथा स्टिच असे बरेच ऑप्शन्स आहेत. मी तुम्हाला एक प्रत्येक कलेक्शनमधून दाखवते. ही हार्ट एम्ब्रॉयडरी प्रचंड ट्रेंडिंग साडी आहे आणि मल कॉटन असल्याने
स्किनसाठी सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे. मल कॉटनच्या बाबत एक जर इन्फॉर्मेशन मला द्यावीशी वाटली तर ती म्हणजे मल कॉटनला तुम्ही हँडवॉश करू शकता आणि दुसरी गोष्ट ह्याला तुम्हाला हार्श आयनिंग नाही करायचे. ट्राय करायचं की ह्याला तुम्ही आयन नाही करणार. ह्या फक्त झटकून तुम्हाला सुकायला टाकायच्या आहेत. हा धागा खूप नाजूक येतो, खूप पण कम्फर्टेबल आहे, त्याच्यामुळे ह्याला जेवढं पॉसिबल तेवढं चांगलं केअर करून तुम्ही वापरू शकता. स्किनला अतिशय स्किन फ्रेंडली साडी आहे. जसं ही हार्ट एम्ब्रॉयडरी, ह्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 15 ते 20 कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्यानंतर ही एक आपली पर्णिका नावाची साडी आहे. ह्याच्यावर हे फ्लावर बुके आहेत. ह्याही साडीमध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कॉन्ट्रास्ट तुम्हाला टसल्स मिळतील. एम्ब्रॉयडरीमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. अजून एक ही लोटस एम्ब्रॉयडरीची आहे. सिक्वेन्स आणि लोटस असं थ्रेड वर्कचं ह्याच्यावर वर्क आहे. कॉन्ट्रास्ट त्याला टसल्स येतील. कलर ऑप्शन्स अगेन ह्याही डिझाईन्समध्ये अवेलेबल आहे. जसं ह्याच्यामध्ये थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स केलेलं आहे तसं फक्त सिक्वेन्समध्ये सुद्धा आहेत. ह्याला सिक्वेन्स स्ट्राईप आहेत ह्या साडीवर. याही साडीमध्ये 10 ते 12 कलर अवेलेबल आहेत. कॉन्ट्रास्ट टसल्स येतात ह्या साडीला आणि संपूर्ण साडीला सिक्वेन्स लाईन आहे. अजून एक मल कॉटनमध्ये आपल्याकडे ट्रेंडिंग ऑप्शन आहे तो म्हणजे ह्या सनफ्लावरच्या साडी. ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्लेन ब्लाऊज ह्याच्यावर जर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पेअर करायचं असेल तर आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. संपूर्ण साडीला हे सनफ्लावरचे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि पल्लूला तुम्हाला कॉन्ट्रास्ट टसल्स बघायला मिळतील. प्रचंड ट्रेंडिंग साडी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे फ्लावर एम्ब्रॉयडरीचे चेन एम्ब्रॉयडरीमध्ये सुद्धा ही एक डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा पेस्टल कलर्स खूप सुंदर दिसतात आणि कलर ऑप्शन्स बरेच अवेलेबल आहेत. सो ह्या पूर्ण साडीला हे असं वर्क केलेलं आहे. अगेन कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत याही डिझाईनमध्ये. हँड पेंटेड मल कॉटनमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. ह्याच्यावर ट्युलिप्स हँड पेंट केलेलं आहे. हँड पेंट सगळ्यांचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न असतो ते म्हणजे हे कलर्स जातील का, तर हे जात नाही. ह्याला फक्त ब्रश नाही करायचा. मल कॉटन किंवा कॉटनच्या कुठल्याही साड्यांना तुम्हाला ब्रश नाही करायचं आहे. हे पेंट अजिबात निघत नाही, ह्याची संपूर्ण गॅरंटी. ह्याच्यामध्ये सुद्धा हँड पेंटमध्ये बरेच ऑप्शन्स रोजेस आहेत किंवा हे ट्युलिप्स आहेत असे त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहे. ही एक आपल्याकडे नवीनच डिझाईन आलेली आहे. ही अजून आम्ही आमच्या पेजवर वगैरे लॉन्च नाही केली आहे. मल कॉटनमध्ये तुम्हाला कांथा स्टिच बघायला मिळेल. हे संपूर्ण हँडवर्क केलेलं आहे. ही साडी मी थोडी ओपन करून दाखवते. सो ही साडीची बॉडी येणार आहे आणि हा संपूर्ण कांथा स्टिचमध्ये तुम्हाला पल्लू येणार आहे. हे पूर्ण हँडवर्क आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन्स खूप सुंदर आहेत आणि युनिक आहे हा पीस थोडा. जर तुमच्याकडे अशी एम्ब्रॉयडरी किंवा हँडपेंटमध्ये साडी असेल तर हा ऑप्शन अगदी बजेटमध्ये पण युनिक ऑप्शन आहे. कलर्ससुद्धा बरेच अवेलेबल आहे यामध्ये. मल कॉटनमध्ये आपल्याकडे अजूनही बऱ्याच व्हरायटी आहे. ही पोल्का डॉटमध्ये साडी आहे मल कॉटनची. मल कॉटनमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस येत नाही, बट ह्या साड्या बऱ्याच ब्लाऊजवर तुम्ही पेअर करू शकता. संपूर्ण साडीला असे पोल्का डॉट्स केलेले आहेत ह्या साडीमध्ये. कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर ही एक येते, हिला फक्त बॉर्डरचं डिटेलिंग आहे आणि साडीची बॉर्डर प्लेन आहे. खूप सुंदर रेड कलर आहे. अगदी असा डोळ्यामध्ये अजिबात जाणार नाही, पण त्याला अशी सुंदर कॉन्ट्रास्ट एक पिकॉक ग्रीन कलरची बॉर्डर आहे आणि पल्लूला तुम्हाला असे टसल्सचे डिटेलिंग बघता येतील. ह्या काही साऊथ पॅटर्नमध्ये मल कॉटनच्या साडी आहे. त्यांना ही गोल्डन कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि त्याला अशी डार्क ग्रीन कलरची एक बॉर्डर आहे आणि अगेन डार्क ग्रीन कलरमध्ये त्याला टसल्स येतील. संपूर्ण साडी अशी ऑफ व्हाईट क्रीम कलरमध्ये आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या शेडमध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यानंतर ही एक संपूर्ण व्हाईट कांची बॉर्डरमध्ये साडी आहे. ह्याला जी बॉर्डर आहे ती सुंदर अशी गोल्डन जरी आणि कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये आणि मध्ये जी बॉडी आहे ती व्हाईट कलरमध्ये येईल. त्याच्यामुळे जर तुम्हाला साऊथ लुक करायचं असेल तर ह्या साडीचा मल कॉटनमध्ये सुंदर ऑप्शन अवेलेबल आहे. ही एक मल कॉटनची साडी आहे ज्याला क्रोशा लेस लावलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हाईट कलरचा ब्लाऊज पेअर करायचा असेल
तर हा सुद्धा एक सुंदर ऑप्शन आहे. बिलकुल ह्याच्यामध्ये कुठलाही गोल्डन टच नाही, ओन्ली क्रोशा लेस दिलेली आहे बॉर्डरला दोन्ही साईडला आणि टसल्स आहेत साडीवर. तर यातही आपल्याकडे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ही एक इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अशी साऊथ पॅटर्नमध्ये गोल्डन बॉर्डर बघता येईल आणि अशी स्कर्ट बॉर्डर आहे, म्हणजे येल्लो कलरचा पोर्शन तुमचा खाली जाईल आणि मध्ये साडी तुम्हाला ऑफ व्हाईट कलरमध्ये येईल. यामध्ये अगेन ब्लाऊज पीस येत नाही, ह्याच्या जे टसल्स आहेत ते कॉन्ट्रास्टमध्ये दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे कलर ऑप्शन्स आहे. कलरमध्ये तुम्हाला इथे वेगळे वेगळे कलर ऑप्शन्स मिळतील, परंतु इथे व्हाईट कलरचाच ऑप्शन आहे. मल कॉटनमध्येच अजून एक खूप सुंदर ऑप्शन आहे. ज्यांना कॉन्ट्रास्ट पल्लू किंवा बॉर्डर मोठी हवी असते त्यांच्यासाठी ह्या संपूर्ण साडीला ही जास्वंदाची फुलं जेकॉर्ड वेविंगमध्ये बनवलेली आहेत आणि ही खालची जी बॉर्डर आहे ती तुम्हाला बिग मिळेल आणि वरची ही नाजूक एक छोटी बॉर्डर येईल. कॉन्ट्रास्ट ह्याला पल्लूचा पॅटर्न आहे आणि संपूर्ण साडी तुमची तुम्हाला अगदी एखाद्या प्रोग्रामसाठी साधी साडी नाही घालायची आहे, काहीतरी गोल्डन टच असलेली साडी घालायची असेल तर हा एक खूप सुंदर ऑप्शन आहे. त्याला हा असा कॉन्ट्रास्ट पल्लू येईल. एक प्युअर कॉटनमध्ये खूप सुंदर ऑप्शन एक आहे. हे मल कॉटन नाही, मल कॉटनपेक्षाही चांगल्या क्वालिटीचं कॉटन आपण ह्याला बोलू शकतो. संपूर्ण हँडलूम साडी आहे. एका साईडला तुम्हाला हे मोठी बॉर्डर मिळेल आणि एका साईडला छोटी. ह्याच्यामध्ये स्मॉल गोल्डन कलरचे बुट्टाज आहेत. ह्याला जर तुम्ही बॅक साईडने बघितलं तर हा एक्स्ट्रा थ्रेडने हे वेव केलेला आहे आणि पल्लूला टेस्टेड जरीचे स्ट्राइप्स आहेत ह्याच्यामध्ये आणि कॉन्ट्रास्टमध्ये टसल्स येतील. साडीमध्ये ब्लाऊज पीससुद्धा येणार आहे. ह्या साडीला तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळेल, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या साडीचं स्टायलिंग खूप सुंदर करता येईल. कॉर्पोरेट लुकसाठी सुद्धा ही साडी अगदी बेस्ट आहे आणि समर सीझनसाठी तर प्रश्नच नाही ह्या साडीचा. आपल्याकडे अजून एक खादी कॉटनमध्ये ऑप्शन आहे, तो म्हणजे हा सिल्वर जरी लाईन्स, ऑल ओव्हर जरी लाईन्स. ही साडी आमच्याकडे प्रचंड ट्रेंडिंग आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आहे. तुम्हाला पल्लूला असे स्ट्राइप्स येतील जवळजवळ आणि बॉडीला सुद्धा थोड्या डिस्टन्सवर स्ट्राइप्स येतील. संपूर्ण साडीला स्ट्राइप्स आहे आणि ह्या सिल्वर स्ट्राइप्समध्ये आपल्याला असे स्मॉल सिक्वेन्ससुद्धा बघता येतील, परंतु हे सिक्वेन्स तुम्हाला अजिबात टोचणार नाही कारण हे वेविंगमध्येच ॲड केलेले आहेत. ह्याच्यातही कलर खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स आहे. साडीची लांबी रुंदी जर तुम्ही बघितली तर हँडलूम साडी असल्याने ह्यांची लांबी रुंदीसुद्धा भरपूर येते. आता आपण बघणार आहोत ती म्हणजे आपल्याकडची सगळ्यात जास्त सेल होणारी जामदानी कॉटन सिल्क पैठणी साडी. हँडलूम साडी आहे, निडल वर्क केलेला आहे ह्याच्या पल्लूला आणि सुंदर असा हा पैठणी इन्स्पायर्ड पल्लू आहे. ह्याच्यामध्ये कलर्स मी तुम्हाला 2-3 दाखवते. प्रचंड लाईटवेट आणि ह्या संपूर्ण साडीला हे सिक्वेन्स स्टिच केलेले आहेत. हे सिक्वेन्स निघणार नाही कारण हे वेविंगमध्येच स्टिच केलेले आहेत आणि हा त्याचा एलिगंट पल्लू. साडी फुलत नाही, चापून चुपून बसते आणि प्रचंड एलिगंट. अगदी कुठल्याही फंक्शनला तुम्ही ती वेअर करू शकता. त्यातले काही कलर ऑप्शन्स तुम्हाला दाखवते. हा सुंदर राणी कलर आहे आणि त्याला हा गोल्डन कलरमध्ये पल्लू येईल. रेड कलर आहे विथ गोल्डन कलर पल्लू. यातले अगदी तुम्ही कुठलेही कलर ऑप्शन्स बघणार तर प्रत्येक कलर हा सुंदरच दिसतो असा आहे. अजून एक खूप युनिक शेड आहे, हा टर्किश ब्लू कलर आहे आणि त्याला गोल्डन कलरच्या पल्लूची डिटेलिंग आहे. सो तुम्ही पल्लूवर पाहिलं तर असे बर्ड्स आणि ब्रांचेस बनवलेले आहेत आणि हे संपूर्ण हे जर मी तुम्हाला जवळून दाखवलं तर हे संपूर्ण निडल वर्क केलेलं आहे. तुम्हाला बॅक साईडने ह्याचं डिटेलिंग बघता येईल. कुठेही मशीन वर्क नाही, हे संपूर्ण हँडवर्क केलेलं आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये फुलिया नावाचं गाव आहे, तिकडे ह्या साड्या सगळ्या बनतात आणि ह्याच्यामध्ये अजून एक बेस्ट सेलिंग कलर आहे तो म्हणजे हा आपला पर्पल कलर. हाही अगेन ड्युअल आहे. पिंक कलरची छटा आहे याला. यातला कुठलाही कलर तुम्ही घेतला तरी तो तितकाच सुंदर दिसणार आहे. जशा कॉटन सिल्कमध्ये आपण जामदानी पैठणी इन्स्पायर्ड साडीज पाहिल्या तशा ह्या लिनन सिल्कमध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आहे. ह्याच्यावर हे लोटसचं पल्लूला वर्क येईल.
आणि फॅब्रिक आहे लिनन टिश्यू. सो हे असं संपूर्ण त्याच्यामध्ये पल्लूला काम दिसेल तुम्हाला आणि पूर्ण साडीच्या बॉडीला सुद्धा तुम्हाला हे लोटसचे मोटिव्स बघायला मिळतील. सो ह्याच्यामध्ये आपल्याकडे डिझाईन ऑप्शन आहेत 1-2. हा सुद्धा कलर खूप बेस्ट सेलिंग कलर आहे आणि त्याच्यावर सुद्धा असं तुम्हाला हे पल्लूला वर्क बघायला मिळेल. ह्याही साड्या वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतात. आणि लिनन हा असा फॅब्रिक आहे की अगदी समरसाठी एकदम कम्फर्टेबल फॅब्रिक आहे लिनन. ह्याच्या तुम्हाला साडी बघायला मिळते. कलर ऑप्शन्स दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला असं कुठलंही डिझाईन नको असेल लिनन टिश्यूवर तर आपल्याकडे काही प्लेनमध्ये सुद्धा आहेत. त्यांना पल्लू स्ट्राईपमध्ये येतो. कॉर्पोरेट लुकसाठी बेस्ट आहेत ह्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फॅब्रिक अगदी कम्फर्टेबल सॉफ्ट लिनन टिश्यू येणार आणि पल्लूला स्ट्राईप्स येतील. प्युअर विस्कॉसमध्ये हे आपलं नेक्स्ट कलेक्शन आहे. ह्याला जाल बनारसी पॅटर्नमध्ये संपूर्ण साडीला वेविंग केलेलं आहे आणि त्याला जरी पल्लू आहे. दिसायला अगदी भरजरी दिसली तरीही प्युअर विस्कॉस असल्याने अगदी कम्फर्टेबल आहे. साडीची बॉडी अशी येणार. संपूर्ण साडीला हे रोजेसमध्ये जाल डिझाईन बनवलेला आहे आणि त्याला हा गोल्डन पल्लू येतो आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस जो आहे तो प्लेन येईल विथ दिस बॉर्डर. तर बॉर्डरला डिटेलिंग जर पाहिली तर अगदी गोल्डन मिनिमल बॉर्डर आहे, पण साडीची बॉडी जी आहे ती त्याचा मेन अट्रॅक्शन आहे. चापून चुपून बसते, अजिबात गरम होणार नाही ह्या साडीमध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे डिझाईन ऑप्शन आहे. जसं ही एक डिझाईन आहे तशी अजून एक ह्यामध्ये आणि दोन्ही डिझाईनमध्ये कलर आहेत. ही एक डिझाईन आहे. जर तुम्हाला ही कोणाला गिफ्टिंगसाठी वगैरे हवी असेल तर खूप सुंदर ऑप्शन आहे. ही एक डिझाईन ऑप्शन आहे. दोन्हीमध्ये कलर्स अवेलेबल आहेत. नेक्स्ट जे कलेक्शन आपण बघणार आहोत ते सगळ्यांचं फेवरेट, ते म्हणजे मोडाल. मोडालवर हे अजरक हँडब्लॉक प्रिंटिंग केलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन ऑप्शन कलर ऑप्शन्स भरपूर बघायला मिळतील. ही जी डिझाईन मी आता ओपन करते ही स्ट्राईप पॅटर्नमध्ये आहे. ह्याला असे हे रेड कलरमध्ये स्ट्राईप्स आहेत आणि हा त्याचा पल्लू. पल्लूलाही खूप सुंदर डिटेलिंगमध्ये अजरक हँडब्लॉक प्रिंटिंग आहे आणि ह्याला जो ब्लाऊज पीस येतो तो सुद्धा तुम्हाला अजरक प्रिंटेडच बघायला मिळेल. हा त्याचा ब्लाऊज पीस आहे. ह्याच्यावर सुद्धा संपूर्ण ब्लाऊजला अजरक प्रिंट केलेलं आहे आणि साडीचं जर तुम्ही वेट बघितलं तर ही 700 to 800च्या वेटमध्ये ही साडी येते. साडीची रेंज आहे 4000 to 5000च्या रेंजमध्ये ह्या साड्या येतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेजरली 4 to 5 कलर ऑप्शन्स बघायला मिळतील, कारण हे सगळे नॅचरल कलरने हँडब्लॉक केलेले डिझाईन्स असतात. सो रेड, इंडिगो, ब्लॅक आणि मस्टर्ड असे काही शेड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिमिटेड शेड्स येतात. डिझाईन ऑप्शन तुम्हाला भरपूर बघायला मिळतील आणि एकदा एक डिझाईनची बॅच जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगमधून बाहेर निघते त्याच्यानंतर त्या डिझाईन्स मोस्टली रिपीट होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या वेबसाईटवर तुम्हाला एखादी डिझाईन आवडली आणि ती जर स्टॉक आउट झाली तर तिला रिस्टॉक करायचा आम्ही प्रयत्न करू, पण त्याची गॅरंटी नाही. पण तुम्ही कुठलीही साडी घ्या, सगळ्या डिझाईन खूप अप्रतिम येतात. कलर ऑप्शन्स लिमिटेड येतात, पण ह्या साड्या स्किन फ्रेंडली म्हणजे सॅटिन नाही आहे, हे प्युअर मोडाल आहे. नॅचरल सोर्सेसपासून बनवलेली ही साडी आहे. ह्या सेम फॅब्रिकवर जसं अजरक प्रिंट येतं तसं आपल्याकडे अजून एक प्रिंट ऑप्शन आहे, तो म्हणजे हा वनस्पती प्रिंट. यालासुद्धा जर तुम्ही प्रिंट बघितलं तर हे फॉरेस्ट इन्स्पायर्ड पूर्ण प्रिंट आहे आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज पीससुद्धा येईल. ह्याच्यामध्ये सुद्धा जे कलर ऑप्शन्स आहेत ते आपल्याकडे थोडेसे युनिक इंग्लिश कलर चार्टमध्ये आहे. हा त्याचा पल्लू येईल आणि ही त्याची बॉडी आहे संपूर्ण. हा सुद्धा कलर खूप सुंदर असा ऑलिव्ह ग्रीनचा शेड आहे. ह्यातले सगळेच शेड खूप युनिक आहेत आणि प्युअर मोडाल फॅब्रिकमध्ये ह्या साड्या बनवलेल्या आहेत. मोडालमध्ये अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे हा इंडिगो प्रिंट असलेला फॅब्रिक. अगेन मोडालच आहे. तुमच्याकडे कॉटन इंडिगो वगैरे असेल, पण ही सुद्धा साडी तुम्ही तुमच्या वॉर्डरॉबमध्ये नक्कीच ॲड करू शकता. सो हा साडीचा तुम्हाला ब्लाऊज पीस येईल. साडीचा पल्लू
हा साडीचा पल्लू येईल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रिंट ऑप्शन्स आहेत. कलर इंडिगो आहे ह्या पर्टिक्युलर कलेक्शनमध्ये. आधी जे मोडालचे 2 कलेक्शन दाखवले त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ह्या साड्यांची रेंज येते 3000 to 4500च्या रेंजमध्ये. सो इंडिगोच्या साड्या ह्या आपल्या 3000च्या रेंजमध्ये येतात. वनस्पतीच्यासुद्धा 3 to 4000च्या रेंजमध्ये येतात आणि अजरकच्या साड्यांची रेंज येते 4000 to 4500. इंडिगो जशी मोडाल सिल्कमध्ये पाहिली आपण, तशी आपल्याकडे चंदेरी कॉटनमध्ये सुद्धा इंडिगो आहे. ह्याच्यावर तुम्ही व्हाईट कलरचा ब्लाऊज पेअर करू शकता. ॲडिशनली ह्या साडीमध्ये सुद्धा ब्लाऊज पीस येतो आणि ह्याला पूर्ण साडीला तुम्हाला प्रिंट केलेली बघायला मिळेल. हा त्याचा पल्लू आहे. ब्लाऊज पीसला सुद्धा प्रिंट केलेला आहे. हा ब्लाऊज पीस येतो. ह्याच्यामध्ये प्रिंट ऑप्शन येतात. कम्फर्टेबल आहे, समर फ्रेंडली साडी आहे कॉटनमध्ये. आणि इंडिगोमध्ये अजून एक कोटा डोरियाचं कलेक्शन आहे. ह्या प्युअर हँडलूम कोटा डोरियाच्या साडी आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज पीस येतो. डिझाईन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. हँडलूम असल्याने तुम्हाला कोटा डोरियाची वेअर केल्यानंतरची जी फील आहे ती तुम्हाला करायला मिळेल. ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे आपल्याकडे प्रिंट ऑप्शन्स आहेत. कोटा डोरियाच्या साड्यांची रेंज येते आपली 1800 ते 2200च्या रेंजमध्ये. कोटा डोरियामध्ये जसा इंडिगोचा कलर ऑप्शन आहे तसं आपल्याकडे हँड पेंटेड कोटा डोरियासुद्धा आहेत. ह्याच्यामध्ये पेस्टल शेड्ससुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे जे हँड पेंट केलं आहे दॅट इज ॲक्रॅलिक पेंटिंग. जसं मल कॉटनमध्ये आपण पाहिलं तसं हे आपल्याकडे कोटा डोरियामध्ये हे हँड पेंटचे ऑप्शन्स आहेत. ह्या साडीला जर जवळून तुम्ही पाहिलं तर हे जे चेकर्ड पॅटर्नचं ह्याला वेविंग तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये कॉटन आणि सिल्क असं हे फॅब्रिक येतं. त्याच्यामुळे ही समर फ्रेंडली राजस्थानच्या कोटा ह्या गावामध्ये ह्या साडीचं वेविंग होतं. वेअर केल्यानंतर कितीही गरमी असू दे तुम्हाला फीलसुद्धा होणार नाही, कारण ही प्रॉपर उन्हाळ्यासाठी बनवलेली, राजस्थानमध्ये उन्हाळ्यासाठी बनलेली ही साडी आहेत. आणि त्याच्यावर हे डिझाईन ऑप्शन्स तुम्हाला भरपूर बघायला मिळतील. कलर ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. ह्या 1800 ते 2200च्या रेंजमध्ये तुम्हाला कोटा डोरिया बघायला मिळेल. कॉटन इंडिगोच्या साड्या तुम्हाला 1000च्या रेंजमध्ये बघायला मिळतील. कॉटनमध्ये अजून एक साडी आहे समर फ्रेंडली. ह्या साडीला जॉमॅट्रिक प्रिंट्स केलेले आहेत. आता ह्या साडीचं जे डिझाईन आहे दॅट इज हे असे पोलका आहेत आणि खालच्या बाजूला तुम्हाला चेकर्ड चेक्स बघायला मिळतील. आणि हा त्याचा पल्लू आहे लाईन्समध्ये. आणि ब्लाऊजला सुद्धा खूप युनिक डिझाईन आहे. ब्लाऊजला सुद्धा तुम्हाला हे असे छोटे पोलका बघायला मिळतील. वेअर केल्यानंतर ही खूप सुंदर कॉर्पोरेट लुकसुद्धा देऊ शकते. समर फ्रेंडली साडी आहे, म्हणजे अगदी समरमध्ये तुम्हाला ही साडी वेअर केल्यानंतर कुठलाच त्रास होणार नाही अशी ही साडी आहे. नेक्स्ट आपण जे कलेक्शन बघणार आहोत ते भागलपुरी आर्ट सिल्कमध्ये कलेक्शन आहे. ह्याच्यावर जर तुम्ही डिझाईन बघितली तर ही बेलपानासारखे ह्याच्यावर संपूर्ण साडीला बुट्टी आहे आणि स्ट्राईपमध्ये पल्लू आहे. सो ही त्याची पल्लूची डिझाईन येईल आणि त्याला खाली टसल्स आहेत. आर्ट सिल्कमध्ये येते, परंतु वेअर केल्यानंतर प्रचंड कम्फर्टेबल आहे ही साडी. ह्याला भागलपुरी सिल्क म्हणून सुद्धा ह्या साडीला ओळखतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन्स आहेत. डिझाईन ऑप्शनसुद्धा आहेत सेम फॅब्रिकमध्ये. जसं ही बेलपानाची आहे तसं अजून एक आपल्याकडे हा एक डिझाईन ऑप्शन आहे, तो म्हणजे संपूर्ण साडीला ह्या जरी लाईन्स येतील. ही अशी जरी लाईन्समध्ये येईल आणि त्यालाही असा स्ट्राईप पल्लू आहे. सो ह्यासुद्धा अजिबात फुलणार नाही, चापून चुपून बसणाऱ्या साड्या आहेत. कलर ऑप्शन्स आहेत आणि ह्यालासुद्धा ही जी बॉर्डर आहे ती अगदी स्मॉल गोल्डन जरीमध्ये ही बॉर्डर आहे. ह्या साड्यांची रेंज येते 1800 ते 2000च्या रेंजमध्ये ह्या आर्ट सिल्कमध्ये साडी आहे. जे नेक्स्ट साडीचं कलेक्शन आपण बघणार आहोत ते आपलं प्युअर सिल्कचं कलेक्शन आहे. ही प्युअर मस्लिन टिश्यूमध्ये साडी आहे आणि त्याची जी बॉडी आहे पाटली पल्लू असा प्रकार आहे ह्या साडीचा. जे निऱ्यांमध्ये साडी येईल ती तुम्हाला प्युअर लिनन सिल्कमध्ये मिळेल. ही साडी मी थोडीशी ओपन करून दाखवते कारण खूप सुंदर प्रकार आहे ह्या साडीचा. लेहेरियामध्ये ह्या साडीचा पॅटर्न येईल. सो तुम्हाला हा संपूर्ण पल्लू मिळेल मस्लिन सिल्कमध्ये, मस्लिन टिश्यू सिल्कमध्ये. त्याला असे पल्लूला इथे स्ट्राईप्स येतील.
त्याच्यानंतर हा संपूर्ण पोर्शन तुम्हाला असा लेहेरियामध्ये जाईल आणि निऱ्यांमध्ये ह्या साडीला तुम्हाला हे लिनन सिल्क, जयश्री लिनन आणि सिल्कचं तुम्हाला फॅब्रिक मिळेल. कलर्स खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पेस्टल शेड्स आहे आणि ब्लाऊज पीस जो आहे तो असा स्ट्राईपमध्ये लिनन सिल्कमध्येच तुम्हाला हा ब्लाऊज पीससुद्धा मिळेल. ह्याच्यावर असे गोल्डन कलरचे स्ट्राईप्स आहेत. तर ही साडीसुद्धा वेअर केल्यानंतर अतिशय युनिक, कम्फर्टेबल. ह्या साडीची रेंज आहे 5000 to 5500च्या रेंजमध्ये ही साडी आहे. ह्याच्या पुढच्याही साड्या प्युअर सिल्कमध्येच येतील, पण ही थोडी कंटेम्पररी पॅटर्नमध्ये येते आणि खूप सुंदर लुक. वेअर केल्यानंतर हे लेहेरिया पॅटर्न जे आहे ते खूप सुंदर लुक देतं. नेक्स्ट जे आहे ते प्युअर मटका सिल्कमध्ये ही साडी आहे. सिल्क मार्क सर्टिफाईड तुम्हाला ही साडी मिळणार आहे. सिल्क मार्क सर्टिफाईड म्हणजे तुम्हाला हे असं एक बारकोडचं तुम्हाला सर्टिफिकेशन येईल. ह्याला जर स्कॅन केलं तर तुम्हाला कळेल की ही ऑथेंटिक साडी आहे. हँड्सपन केलेला ह्या साड्या असतात, हँड्सपन प्लस हँड वोवन. आणि ह्याच्या साडीच्या पल्लूला जर बघितलं तर प्युअर मस्लिन सिल्कमध्ये हा पल्लू बनवलेला आहे, रेशम पल्लू पूर्ण. हे मस्लिन सिल्क अतिशय ट्रान्सपरंट आणि डेलिकेट येतं. त्याच्यावर हे असे लोटस वेव्ह केलेले आहेत आणि जी बॉडी आहे, मटका सिल्क थोडं रॉ सिल्कसारखं फॅब्रिक येतं, टेक्स्चर्ड फॅब्रिक आहे. खूप कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आणि ह्याचे जे फील आहे तो खूप सूदिंग आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे. या साड्यांची रेंज 7000 to 9000, 10000च्या रेंजमध्ये ह्या साड्या येतात. हा एक डिझाईन ऑप्शन आहे. तसं आपल्याकडे अजून एक मटका सिल्कमध्ये डिझाईन ऑप्शन आहे, तो सुद्धा पैठणी इन्स्पायर्ड मटका सिल्कमध्ये साडी आहे. त्याच्या बॉर्डरला असे हे लोटस वेव्ह केलेले आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 4 ते 5 कलर ऑप्शन्स आहेत आणि हा त्याचा पल्लू जरीमध्ये येतो आणि हे पूर्ण हँड्सपन, हँड वोवन ही मटका सिल्कची साडी आहे. 9000 to 10000च्या रेंजमध्ये ही साडी येते, पण वर्थ आहे बाय करण्यासाठी. ही वन टाईम पर्चेस आहेत अशा साड्यांचे की ज्या अगदी म्हणजे ह्या बनायलासुद्धा फार दिवस जातात, कारण ह्याचा जो धागा आहे तो हँड्सपन केलेला आहे, त्याच्यानंतर हँड डाय केल्या जातात आणि त्याच्यानंतर हँड वोवन आणि हे संपूर्ण निडल वर्क केलेलं आहे. हे बेंगल प्युअर सिल्कमध्ये ह्या साड्यांची कॅटेगरी येते. ह्या साड्यासुद्धा तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळतील. त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवर बघता येतील. वेबसाईटचा आपला ॲड्रेस आहे www.ramnifashion.in. ॲडिशनली तुम्ही इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपलासुद्धा DM करू शकता. साड्यांचे सुंदर प्रकार बघितले. आपल्याकडे काही ड्रेस मटेरियल्ससुद्धा आहे. इरकलचा ड्रेस आहे हा, इरकल फॅब्रिकमध्ये. संपूर्ण 5 मीटरचं हे तुम्हाला फॅब्रिक मिळेल. पॅन्ट आणि टॉप असं दोन्हीही ह्या फॅब्रिकमध्ये तुम्ही बनवू शकता 5 मीटरमध्ये, किंवा तुम्ही ह्याचा अनारकलीसुद्धा बनवू शकता. पण हा सुद्धा भरपूर मोठा आहे ह्या ड्रेसचा, त्याच्यामुळे फुल स्लीव्सचा अनारकली तुमचा बनवू शकतो किंवा पॅन्ट आणि टॉप असं वेगळे वेगळे बनवू शकतात. त्याच्यासोबत तुम्हाला ही 2.5 मीटरची इरकलची दुपट्टासुद्धा येणार आहे. ह्याच्यातही कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो हा दुपट्टा तुम्हाला त्या ड्रेसबरोबर मिळेल. हे इरकलचं जसं ड्रेस फॅब्रिक आहे तसं आपल्याकडे बऱ्याच जामदानी सारीजसुद्धा आहेत निडल वर्कच्या. सो त्याच प्रकारे आपल्याकडे हे हँडलूमचे ड्रेसेस आहेत, काही ड्रेस फॅब्रिक स्पेशली. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला ही कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला सलवारचं फॅब्रिक येईल. दुपट्टा कॉन्ट्रास्टमध्ये आहे आणि दुपट्ट्याला जी बॉर्डर आहे ती ड्रेसच्या कलरची आहे आणि हा त्याचा निडल वर्क केलेला ड्रेस. त्याच्यामध्ये तुम्हाला नेक पॅटर्न वगैरे रेडी करून दिलेला आहे. सो तुम्हाला हे कॉम्बिनेशनसुद्धा खूप युनिक कॉम्बिनेशन्स इथे बघायला मिळतील. हे डिझाईनसुद्धा खूप उठून दिसतं ह्या बॉटल ग्रीन कलरवर आणि हे जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते खरंच खूप युनिक आहे. खूप कम्फर्टेबल ड्रेस आहेत आणि कंप्लीट हँडवर्क केलेलं आहे. म्हणजे जर बॅक साईडला बघितलं तर तुम्हाला हे हँडलूमचा निडल वर्क बघायला मिळेल संपूर्ण ड्रेसला. ह्याच्यामध्ये सुद्धा 2.5 मीटरची दुपट्टा ॲड केलेली आहे आणि फॅब्रिक टॉप आणि बॉटमसाठी टोटल 5 मीटरचा फॅब्रिक तुम्हाला मिळेल. आता आपण काही ब्लाउजेसचं कलेक्शन बघणार आहोत. आपल्याकडे ब्लाउजेस स्टार्ट होतात अगदी 800 पासून. प्लेन ब्लाउजेस आहेत 850च्या रेंजमध्ये, ते प्लेन ब्लाउजेस आहेत आपल्याकडे.
हे तुम्हाला असे प्लेन ब्लाउजेस बघायला मिळतील. कलर ऑप्शन्स बरेच आहेत. मी जो आता वेअर केलेला आहे तो ह्याच कलेक्शनमधला आहे. ह्याच्यामध्ये विथ स्लीव्ज आणि विदाऊट स्लीव्ज असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फ्रंट ओपन पॅडेड ब्लाऊज प्रिन्सेस कटोरीमध्ये येणार आहे ते. ह्याच्यामध्ये अजून एक विदाऊट स्लीव्ज हा सुद्धा एक ऑप्शन आहे. 38 साईजमध्ये हे ब्लाउजेस येतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लीव्ज येणार नाही आणि बॅक आणि फ्रंट जो नेक आहे तो यू शेपमध्ये तुम्हाला येईल. सो असा हा ब्लाऊज येणार आहे 850च्या रेंजमध्ये आणि हा त्याचा ब्लॅक. त्याचे जे हुक्स आहेत ते बॅक साईडला येतील आणि जर विथ स्लीव्ज हवे असेल तर जे पहिले दाखवले ते ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला विथ स्लीव्ज विदाऊट स्लीव्ज हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर अजून एव्हरीडे ब्लाउजेसमध्ये आपल्याकडे हा एक ऑप्शन आहे. आपल्याकडच्या बऱ्याच साड्या ह्या व्हाईट ब्लाऊजवर मॅच होतात आणि हे पफ स्लीव्जमध्ये चिकन फॅब्रिकमध्ये आपण हे पफ स्लीव्जमध्ये ब्लाऊज बनवलेले आहेत. हे सगळे ब्लाउजेस आपण बनवून घेतो, त्याच्यामुळे फिटिंग तुम्हाला अगदी परफेक्ट मिळणार. साईज चार्ट मी तुम्हाला पाठवेल, त्याच्यामुळे तुम्ही त्या अकॉर्डिंग तुम्ही साईज चूज करू शकता. 34, 38 आणि 42 ह्या साईजेसमध्ये येतात. सो हा व्हाईट कलरचा मल कॉटनची साडी असेल, कुठलीही कॉटन साडी तुमच्याकडे असेल कुठल्याही कलरची, तर त्याच्यावर हा ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट मॅचिंग होणारच आहे. त्याचप्रकारे मघाशीही मी तुम्हाला हे दाखवले होते. हा स्लीव्समध्ये तुम्हाला खणाचा ब्लाऊज बघता येईल मल्टी कलरमध्ये, कुठल्याही कलरच्या साडी. अगदी हे ब्लाउजेस तुम्ही कॉटनच्या प्लेन साडीवर सुद्धा पेअर करू शकता. त्याच्यानंतर हे काही गोल्डन ऑप्शन आहेत. खूप असा लाईट गोल्डन शेड आहे, त्याच्यामुळे हा कुठल्याही साडीवर तुम्हाला मॅच करता येईल. खूप असा डोळ्यात जाणारा गोल्डन शेड नाही आहे. पॅडेड फ्रंट ओपन ब्लाऊज आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 34 आणि 38 हे दोन सायझेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे सिल्क ब्लाउजेस मगाशी एका साडीसोबत मी एक कलर दाखवला होता. ह्याच्यामध्ये विथ स्लीव्ज आणि विदाऊट स्लीव्ज असे दोन्ही ऑप्शन, म्हणजे तुम्ही स्लीवलेस जरी घेतला तरी पण तुम्हाला आतमध्ये स्लीव्सचं फॅब्रिक दिलं जाईल, जे तुम्ही नंतर अल्टर करून घेऊ शकता. आणि तुम्हाला विथ स्लीव्जच हवा असेल तर तो रेडी विथ स्लीव्ज ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. प्रत्येक पॅटर्नमध्ये आपल्याकडे कलर्स आहेत. ह्या पर्टिक्युलर सिल्क ब्लाउजेसमध्ये तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 कलर बघायला मिळतील. जर तुम्ही असा पिंक कलर घेतला तर तो हा अगदी युनिव्हर्सल आहे, म्हणजे तुमच्या मस्टर्ड कलरची साडी असेल किंवा ब्लू कलरची साडी असेल, बऱ्याच साड्यांवर हा पिंक कलर स्पेशली मॅचिंग होतो. मरून, रेड, वाईन, ब्लू असे बरेच कलर, जवळजवळ 9 ते 10 कलर ऑप्शन्स ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर आपले सगळ्यात जास्त जे आपले ट्रेंडिंग ब्लाउजेस आहेत ते म्हणजे पैठणी ब्लाउजेस. आपल्या प्रत्येक एक्झिबिशनमध्ये हे स्टॉकआउट होतात. हे असे बॅक साईडला तुम्हाला पैठणीचं पिकॉकचं डिझाईन बघायला मिळेल. स्लीवलेस नाही आहे त्याच्यामध्ये, हे विथ स्लीव्ज ऑप्शन आहे. बॅक नेक तुम्हाला क्लोज मिळेल आणि हे स्लीव्जलासुद्धा तुम्हाला हे पिकॉकचं वर्क बघायला मिळेल. फ्रंट ओपन हे ब्लाउजेस आहेत पॅडेड आणि ह्याला जे आतमध्ये लायनिंग दिलेलं आहे ते सुद्धा गुड क्वालिटी कॉटन लायनिंग आहे. आणि तुम्हाला अशी बरीच मार्जिन दोन्ही साईडला 3-3 इंचाची मार्जिन बघायला मिळेल. सायझेससुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्ही ह्याचं स्टिचिंग क्वालिटी बघितली तर अगदी बेस्ट आहेत, कारण हे रेडीमेड नाही, आम्ही बनवून घेतो हे ब्लाउजेस. फिटिंग तुम्हाला अप्रतिम बसणार आहेत. आमचं प्रत्येक एक्झिबिशनमध्ये सगळ्यात जास्त जर कुठलं स्टॉक सोल्ड आउट होत असेल पटकन तर तो हा पैठणी ब्लाउजेसचा आहे. आणि ह्याची रेंज स्पेशली खूप रिजनेबल आहे. 1200 रुपयामध्ये तुम्हाला अगदी रेडी ब्लाऊज मिळणार आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला क्लोज नेक नको असेल तर असे राऊंड नेकचं सुद्धा ऑप्शन आहे. ह्याच्यावर सुद्धा पिकॉकचं वर्क तुम्हाला, पिकॉकचे बुट्टी तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये सुद्धा सायझेस ऑप्शन आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे गोल्डन कलरमध्ये 2 शेड आहेत. जो आधी दाखवला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 2 ते 3 शेड्स अवेलेबल आहेत गोल्डचे, म्हणजे रोज गोल्ड येतो, एक अँटिक गोल्ड येतो, हा एक गोल्ड आहे. डिझाईनमध्ये सुद्धा ऑप्शन आहेत. हे सगळे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही तुम्हाला या सगळ्या डिझाईन आणि कलर ऑप्शन्स पाठवू. वेबसाईटवर सुद्धा बघायला मिळेल किंवा तुम्ही DM केलं, व्हॉट्सअप केलं, कॉल केला तर बघायला मिळेल. अजून एक, जर तुम्हाला हे कलेक्शन सगळं इन पर्सन बघायचं असेल तर आमचं शॉप आहे कल्याण ईस्टला. कल्याण ईस्ट काटेमानोली नाक्यापासून अगदी 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरच वॉकिंग हे शॉप आहे आमचं. युजली आम्ही ऑनलाईन डील करत असल्याने शॉप आमचं बऱ्याचदा क्लोज असतं, पण तुम्ही जर कॉल केला आणि जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही टाईम सांगू शकता, त्यावेळी आम्ही शॉपमध्ये अवेलेबल राहून हे तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर
फील घेऊन, साडीचा फील, फॅब्रिकचा फील घेऊन किंवा ब्लाउजेसचे सायझेस बघून शॉपिंग करायची असेल तर नक्कीच हा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या सिटीजमध्ये एक्झिबिशन थ्रू भेटत असतो. याआधी आम्ही कल्याण, डोंबिवली, बदलापूर, ठाणे, दादर, पुणे अशा बऱ्याच लोकेशनवर एक्झिबिशन्स केलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून त्याच्यावर प्रतिसाद दिलेला आहे. आता आमचं नेक्स्ट एक्झिबिशन असणार आहे बोरिवलीला, भाटिया हॉल. डेट्स आहेत एक्झिबिशनचे 29, 30 आणि 31 मे. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे सुद्धा व्हिजिट करून हे सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करू शकता, शॉपिंग करू शकता आणि येस, तुम्हाला नक्कीच हे सगळं कलेक्शन बघायला तिथे सुद्धा आवडेल. सो बोरिवलीकर किंवा बोरिवलीच्या आजूबाजूला जे लोक आहेत वेस्टर्न लाईनला ते नक्कीच व्हिजिट करू शकता. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आज आपण रमणी फॅशन स्टुडिओला भेट दिली. खूप सुंदर असं कलेक्शन बघितलं. ह्याच्यातलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांना DM करू शकता. तुमचंही शॉप जर असंच प्रमोट करायचं असेल, तुम्ही जर घरामधनं करत असाल किंवा तुमचाही असा छोटा स्टुडिओ असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.